आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। कवठे महाकाळ नगरपंचायतमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष निवड। कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड पाहायला मिळाली। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 2 अर्ज दाखल झाले होते, मात्र आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असल्याने राजकीय समीकरणे वेगाने बदलली। माजी खासदार संजय काका पाटील तसेच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला। यामध्ये प्रभाकर बाबा पाटील यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधला। त्यांच्या मध्यस्थीमुळेच सौ मीराबाई किशोर वानखडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला। यामुळे सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांची कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। सौ शुभांगी शिंदे या कवठे महाकाळ नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेविका असून त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकास कामांद्वारे ठसा उमटवला आहे। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत आणि पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास संपादन केल्यामुळेच त्यांना नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान बिनविरोध निवडीमुळे नगरपंचायत परिसरात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सौ शुभांगी शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। आता नगराध्यक्ष म्हणून त्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती नवी दिशा देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। कवठे महाकाळच्या विकासाला गती देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे।